नमस्ते मंडळी. तर आज आपण बनवणार आहे व्हेज हक्का नूडल्स. ते पण आपल्या सिंपल रेसिपी आहे, आपल्या पद्धतीने. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, पण एक नंबर लागते चव. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरामध्ये. आता बघितल्याप्रमाणे पाणी आपण कढईमध्ये टाकलं, त्याच्यामध्ये मीठ आणि तेल व्यवस्थित टाकून घ्यायचं. मीठ आपल्या चवीपुरतं टाकायचं, पण तेल टाकायचं. आपले नूडल्स एकदम मोकळे होतात त्याच्यासाठी. छान बघा पाण्याला कशी उकळी आली आहे आणि त्याच्यानंतरच आपण हे नूडल्स आणले. ते नूडल्स व्यवस्थित टाकून घ्यायचे, म्हणजे कसं ते मोकळे मोकळे होतात, तसं व्यवस्थित टाकून घ्यायचे. ह्या नूडल्सला छान शिजून घ्यायचं, म्हणजे 90% तरी आपल्याला ह्याला शिजून घ्यावं लागेल. बाकीचं नूडल्स हे टॉस करताना शिजून होतात. आता बघितल्याप्रमाणे आपण व्हेजेस घेतलेत. शिमला मिर्च घेतली, गाजर घेतले, कांदा घेतला, एक आलं आणि लसूण व्यवस्थित छोटे छोटे कट करून घ्यायचे. शेजवान चटणी घ्यायची, रेड चिली सॉस घ्यायचं आणि डार्क सोया सॉस घ्यायचं. माझ्याकडे वटाणे होते, ते पण मी वटाणे घेतले आहेत. बघितल्याप्रमाणे तुम्ही व्हेजेस घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता आपलं नूडल्स व्यवस्थित शिजतं आहे. हे बघा कसे छान त्याला पाणी सुटले. आता हे नूडल्स आपल्याला अशा जाळीदार भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा पाणी असतं ते व्यवस्थित त्याच्यातून निघून जातं. त्याच्यानंतर त्याला थंड पाण्याने एकदा धुवून घ्या, कारण कसं आहे ते गरम असलं ना तर अजून कूक होऊ शकतं. तेल टाकायचं कढाईमध्ये 2 पळी, त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण व्यवस्थित असं छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपला जो मेन इन्ग्रेडियंट्स असतात, जे व्हेजेस असतात, जसं कांदा, ते बाकीचे व्हेजेस टाकू शकता तुम्ही. तुमच्या आवडीनुसार पण टाकू शकता, बीन्स असे टाकू शकता. आता आपला आलं आणि लसूण व्यवस्थित बघा कसं शिजून झाले. त्याच्यानंतरच आपण कांदा, गाजर हे टाकणार आहे. कांदा आपण टाकून घेतला, त्याला पण छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचंय. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीचे व्हिडिओ मी घेऊन येते. एकदम सिंपल पद्धतीने असतात माझी रेसिपी, बघू शकता तुम्ही. आता कांदा व्यवस्थित आपलं भाजून झालाय म्हणजे छान असं परतून झालं. त्याच्यामध्ये आपलं गाजर, शिमला मिरची आणि वटाणा तिन्ही गोष्टी एकत्र जरी टाकलं तरी चालेल, ते व्यवस्थित कुक होईल. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपलं मीठ असतं, जे चवीपुरतं थोडंसं टाकायचं, कारण आपण नूडल्समध्ये पण टाकलेलं आहे. त्यामुळं मीठ थोडंसं टाकून घ्यायचं. ते व्यवस्थित शिजेपर्यंत, म्हणजे पूर्ण नाही शिजवायचं, थोडंसं शिजवायचं. आणि बाकीचं जे आपलं नूडल्समध्ये आपण एकत्र करू त्यावेळेस शिजून जातं. आणि आता ते शिजून झाल्यावर त्याच्यानंतर आपल्याला शेजवान चटणी 2 चमचे टाकून घ्यायचे, व्हिडिओमध्ये बघितल्यानुसार. आणि त्याच्यामध्ये रेड चिली सॉस ॲज पर युअर टेस्ट. मला तर जास्त लागतं तिखट, त्यामुळे मी जास्त टाकले. डार्क सोया सॉस 1 चमचा टाकला आहे अंदाजे. छान असं हे मिश्रण शिजून घ्यायचंय. त्याला तेल सुटीपर्यंत व्यवस्थित ते शिजून घ्यायचंय. मसाल्यामध्ये छान असं परतून घेतलं ना तर आपले नूडल्स पण खूप छान लागतात. आता हे शिजलं आहे, ह्याच्यानंतर आपण टाकणार आहे आपले नूडल्स बघा कसे पडलेत. अच्छा, आता आपण ह्याच्यामध्ये व्हेज हक्का नूडल्स जो पाकिट असतो मसाल्याचा, 10 रुपयालाच भेटतो, तो तुम्ही टाकू शकता एक्स्ट्रा, म्हणजे तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल तर. मला हा मसाला खूप आवडतो, त्यामुळे मी हा मसाला ह्याच्यामध्ये नेहमी टाकते. ह्याच्याने टेस्ट खूप वेगळी लागते आणि एकदम बाहेरची स्टॉलवरची जी असते तशी लागते. बघा आपण एकदम व्यवस्थित परतून आपले नूडल्स किती छान दिसत आहेत आणि हे टेस्टला पण खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा पद्धतीने आपले हे नूडल्स झाले आहेत. एकदम सिंपल रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बाय बाय.